तर बघू शकता मित्रांनो, खेडले झुंगे गावातील 111 फुटी उंच मारुतीची मूर्त. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे खेडले झुंगे या गावामध्ये, कारण की तिथं मारुतीची उंच मूर्ती आहे. 111 फूट उंच मारुतीची मूर्ती आहे आणि तीच मूर्तीचं आपण दर्शन घ्यायला चाललो आहे आणि तिथला व्ह्यू बघण्यासाठी चाललो आहे. कारण की बघू शकता धनुष्यट आलेलं आहे आपल्या गावाला आणि त्याला तो मारुती बघायचं आहे, मारुतीची मूर्त, आणि दर्शन वगैरे घ्यायचं आहे, तिथला व्ह्यू बघायचा आहे. तर त्याला घेऊन आपण चाललेलो आहे खेडले झुंगे या गावामध्ये. आपल्या गावापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती ते आहे, म्हणजे शिवाला शिवच आमचावाला. तर आम्ही दोघं जण चाललो आहे तिथं खेडले झुंग्याला. त्याचबरोबर आपली गोदावरी नदी पण आपण बघणार आहे आणि त्यानंतर मोठा मारुती पण बघणार आहे. तर चला जाऊया, बघूया धनुष्यटचा कसा एक्सपिरियन्स राहतो पहिल्यांदा मूर्ती बघण्याचा आणि दर्शन घेण्यासाठी. तर धनुभाई, चला आता भेटूया डायरेक्ट मस्तपैकी आपण खेडले झुंगे गावामध्ये. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे खेडले झुंगे या गावामध्ये आणि मोठ्या मारुती जवळ पण पोहोचलेलो आहे. बघू शकता धनुष्यट बसले होते चालवायला. आणि आता इकडं बघू शकता पाठीमागं मारुती मूर्त, 111 फूट उंच मारुतीची मूर्त ही बघू शकता. तर चला आता याची पाठीमागच्या कॅमेऱ्याने व्ह्यू बघू आणि थोडीशी माहिती वगैरे जाणून घेऊ इथली. तर चला आता सर्वात पहिले मित्रांनो, मस्तपैकी आता सगळ्या देवांची इथं दर्शन आपण घेऊया आणि दर्शन घेतल्यानंतर मस्तपैकी व्ह्यू बघूया. कारण की बघू शकता धन्यभाई म्हणे पहिल्यांदा दर्शन घेऊ मारुतीचं मस्तपैकी आणि त्यानंतर बघूया बाकी सगळी. तर चला, इकडं ग्रहदेव याच्यामध्ये छोट्या मंदिरामध्ये 9 ग्रह आहे. चला तुम्हाला ते 9 ग्रह दाखवतो. त्यानंतर आपण मूर्त पण बघूया आणि बघूया अजून पुढं गोदावरी नदी पण बघायची आहे आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये 9 ग्रह आहे बघू शकता. सगळ्या ग्रहांचे नाव वगैरे दिले, म्हणजे सगळे ग्रह देव आहे बघू शकता. एकदम मस्त आहे इथं. तर इथं दर्शन घेऊया, त्यानंतर जाऊया मोठ्या मारुतीकडे. तर बघू शकता आता या ग्रहदेवांच्या मूर्तींसाठी इकडे एक मंदिर झालेलं आहे आता नवं, आत्ता जस्ट झालेलं आहे. बघू शकता एकदम मस्त आहे देवी. आता थोड्या दिवसांनी त्या मंदिरातले जे देव ते या मंदिरात राहणार आहे. तर आता इथं मूर्त्या वगैरे काहीच नाही. धन्यवाद, तिथं मूर्त्या नाही. धन्यवाद गेलेला आहे बघायला, पण अजून तिथं मूर्त्यांची स्थापन नाही झालेलं आहे, त्याच्यामुळं तर तसंच आहे मंदिर. तर चला आता मस्तपैकी मारुतीला गोल फेरा घेऊया कडकमध्ये मस्तपैकी. बघू शकता एकदम खतरनाक वाटतंय. आम्ही आता मारुतीच्या पायाजवळ आहे आणि एकदम मोठ्या एवढं दिसतंय आम्ही. बघू शकता धन्याशेठ पण दर्शन घेतोय मस्त. बघू शकता एकदम खतरनाक मूर्ती वाटते. शेपूट वगैरे पण बघू शकता तुम्ही, एकदम मोठी आहे. 111 फूट उंच मारुती आहे आणि त्याच्या कडाला तुम्ही बगीचा पण बघू शकताय. सगळे प्रकारचे झाडं वगैरे लावलेले इथं बघू शकता. लहान लहान गँग सुद्धा बघू शकता वरती गेलेले आहे मस्तपैकी खतरनाक मध्ये. आणि इथे एक छोटी मूर्त आहे मारुतीची, चला ती पण दाखवतो तुम्हाला. बघू शकता इथे एक छोटी मूर्त आहे. बघू शकता इथे मस्त आता थोडेसे फोटो बिटो काढूया. धन्यवाद म्हणे फोटो बिटो काढायचे. फोटो बिटो काढल्यानंतर थोडी वेळ बसून निवांत आणि त्यानंतर जाऊया आपण गोदावरी नदीकडे पण जाणार आहोत.
बघू शकता परत एकदा तुम्ही. आता आपण इथला मारुती वगैरे बघितला आणि दर्शन वगैरे पण घेतलेलं आहे आणि एकदम मस्त वाटलं. आता धन्याबाईला बी विचारू कसं काय वाटलं खेडलं झुंकेचा मारुती बघितल्यानंतर. एकदम भारी वाटतं नाही का, मोठा मोठा मारुती एकदम भारी. दर्शन बेस्ट लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी आणि येण्यासाठी पण. संध्याकाळची वेळेस एकदम मस्त व्ह्यू होतो बघू शकता. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सूर्य थोडासा खाली गेलेला आहे, त्याच्यामुळं फोटो वगैरे काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी एकदम मस्त जागा आहे, दर्शनासाठी बी. आणि इथं लग्न कार्य बी आणि भरपूर कार्यक्रम पण इथं होतात बघू शकता. एकदम मस्त आहे इथं. जर कधी आले तर या नक्की इथं तुम्ही दर्शनासाठी. तर आता यानंतर आम्ही चाललेलो आहे मस्त गोदावरी नदीकडे, कारण की त्याला ती नदी पण बघायची. आता पाणी थोडंसं कमी होईल पण तरी त्याला नदी बघायची खेडलं धुंग्याची. तर आता जाऊया आपण डायरेक्ट मस्तपैकी गोदावरी नदीवर आणि तिथे थोडेफार फोटो बिटो काढूया. इथं पण खतरनाक मध्ये फोटो काढलेले आहे धन्याबाईने बघू शकता. तयारी तर चेर होता तो कपडे बिपडे शर्ट बिर्ट मस्तपैकी चष्मा बिस्मा घालून बघू शकता. तर चला आता भेटूया डायरेक्ट आपण गोदावरी नदीवरती. फायनली मित्रांनो आता आपण गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. बघू शकता मस्त संध्याकाळचा 6 वाजेचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय, कारण की आता दिवस मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे 7 वाजता दिवस जातो आणि आपण आता 6 वाजता आलेलो आहे. बघू शकता 6 वाजेचा तुम्ही हा व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू आहे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि मस्तपैकी मन बिन शांत करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. इथे येऊन बसल्यावरती एकदम मस्त वाटतं मनाला, एकदम रिलॅक्स वाटतं, काही विषय नाही. तर बघू शकता धन्यवाद मस्त एन्जॉय करतोय या व्ह्यूला बघू शकता. आल्या आल्या तो नुसता इकडून तिकडे हा तो व्ह्यू बघतोय बघू शकता. आता लगेच म्हणे फोटो बिटो काढावं, तसं आता इथला थोडासा व्ह्यू बघूया आणि त्यानंतर मग काढूया फोटो बिटो धन्यवादचे. त्या अगोदर धन्यवाद इथला व्ह्यू संपूर्ण दाखवून देऊया आणि बघूया मग धन्यवादचा एक्सपिरियन्स कसा होतो कसा नाही. तर धन्यवाद इथला व्ह्यू कसा वाटला भाई तुम्हाला? एकदम भारी चांगला व्ह्यू आहे बघू शकता. तर चला आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने बाकीचा व्ह्यू आपण मस्तपैकी बघूया. तर बघू शकता आपली गाडी वगैरे पण इथं लावलेली आहे आणि धन्नोबाई म्हणे गाडीवरती फोटो काढायचे 2-4 धपाधपमध्ये, त्याच्यामुळं तर अरो गाडीजवळ जातो आहे. पण त्या अगोदर आपण थोडासा व्ह्यू बघूया, त्यानंतर त्याचे फोटो बिटो बी काढूया. त्या अगोदर तुम्ही फाटकं पण बघू शकताय. आता पाणी कमी त्याच्यामुळे फाटकं टाकून दिलेलं आहे बघू शकता. अशा पद्धतीने फाटकं वगैरे टाकता इथं नदीमध्ये. आणि हा जुना पूल आहे, हा आता सध्या बंद आहे. याच्यावरून भटकन मोटरसायकलीच येत्या, मोठ्या गाड्या याच्यावरून बंद केलेल्या आहे, कारण की खूप जुना झालेला आहे तो. आणि जर मोठी गाडी आली तर तो पडू शकतो, त्याच्यामुळं तो याच्यावरल्या गाड्या बंद केलेल्या आहे. आणि त्या साईडला तो मोठा पूल झालेला आहे बघू शकता, त्याच्यावरूनच सर्व काही गाड्या येतात. आणि या गोदावरीमध्ये मासे वगैरे पण खूप मोठमोठे आहे. याच्यामध्ये मासे धरण्यासाठी पण गँग आलेली आहे बघू शकता. थोडासा लांब आहे तो बघू शकता, त्या साईडला आहे, त्या पुलाच्या त्या साईडला आहे. जाळ्या वगैरे टाकून उतरलेले आहे मासे पकडण्यासाठी. आणि मासे पण खूप मोठमोठे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे मासे भेटणार या नदीमध्ये. आता पाणी आटल्यानंतर हे जे पाणी पूर्ण खडक उघडा होतो उन्हाळ्यामध्ये, आणि ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस हा जो पूल आहे आणि तो बी पूल आहे, दोन्ही पूल पाण्यामध्ये राहतं. एवढा पूर येतो या गोदावरी नदीला. हिचा उगम त्र्यंबकेश्वरपासून आहे आणि बघू शकता एकदम मस्त आहे व्ह्यू.
धन्य व्हायचं आता काय झेमेला चालू आहे बघू शकता. फोटो काढण्यासाठी तिची तयारी चालू आहे. बघू शकता गाडी बिडी लावलेली तिने आता मस्त कडकमध्ये. मस्त पुसून काढता येतो बघू शकता. म्हणजे गाडीमध्ये फोटोमध्ये चमकली पाहिजे गाडी बिन तो बी. बघू शकता तिची खूप तयारी चालू आहे कवाची. झेमेला त्या अगोदर तुम्ही परत एकदा हा व्ह्यू बघू शकता. एकदम मस्त व्ह्यू आहे मित्रांनो आणि एकदम रिलॅक्स वाटतं इथं गोदावरी नदी जवळ आल्यावरती. आणि इथं मासे पण आहे खाली. आता गेले ते पूर्ण आम्हाला बघून. बघू शकता इथं एक पक्षी पण बसलेला आहे किती मस्त आहे बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा तुम्ही गोदावरी नदीच्या कडेवरती नक्की या फोटो काढण्यासाठी फिरण्यासाठी मन बघण्यासाठी. इथला व्ह्यू खेडल्या झुंकेच्या शेजारीचा हा बघू शकता. इथं एकदम मस्त व्ह्यू आहे आणि पाणी आटल्यावरती तर अजून भारी वाटतं बघू शकता. तर चला आता धन्य व्हायचं लय कवाचा झेमेला चालू आहे. त्याचे 2-4 फोटो घेऊया काढून कारण की सनलाईट खाली गेल्यानंतर फोटो पाहिजे तशी येणार नाही. आणि बघूया त्यानंतर अजून पुढं काय होतं काय नाही मस्तपैकी. मित्रांनो आता आपण जवळपास आल्या आल्या पहिले गेलो मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. मारुतीचं दर्शन घेतलं तिथला थोडासा व्ह्यू बघितला आणि त्यानंतर धन्यावाईला घेऊन आलो आपण इथं गोदावरी नदीवरती. इथला पण तुम्हाला व्ह्यू दाखवला, धन्यावाईला पण दाखवला, त्याला बी आवडला. आता फोटो बिटो बी आम्ही काढलेले आहे मस्तपैकी बघू शकता. आता संध्याकाळची वेळ झालेली मस्त. परत एकदा धन्यावाईला विचारू कसं वाटलं धन्यावाईला. एकदम भारी वाटतंय. संध्याकाळचं वातावरण पण शांत राहतं आणि आता उन्हात जाण्याचे दिवस आहे तर आता संध्याकाळचं वातावरण थोडं फ्री राहतं आणि एकदम मस्त वातावरण आहे. तुम्ही जर 5-6 वाजता इथं आले तर एकदम तुमचं मन इथं रमून जायला बसलं आहे कारण की एवढं मस्त नाही एकदम शांत आहे बघू शकता. गागाट नाही काही नाही काही नाही एकदम रिलॅक्स आहे. इथं बसायला पण जागा आहे बघू शकता पायरीवानी. त्याच्यावरती बसल्या एकदम निवांत वाटतं आणि भारी वाटतं खूप मनाला बी एकदम काहीच विषय नाही मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.